टायटलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण बोलणार आहोत गांधी सिनेमाविषयी, जो 1982 ला प्रदर्शित झाला होता। 2024च्या निवडणुकीत एक शोध लावला गेला। हा जो सिनेमा आहे तो सिनेमा आल्यानंतर गांधी जगभर ओळखला जाऊ लागला। काय बोलायचं, मार्टिन लुथर किंग यांना गांधी हा त्यांच्या चळवळीचा आधार वाटतो। नेल्सन मंडेला यांना गांधी ही त्यांच्या चळवळीची प्रेरणा वाटते। गांधींमुळे मी अमेरिकेसारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो असं बराक ओबामांना म्हणावंसं वाटतं। आइन्स्टाईन सारख्या माणसाला गांधीसारखा हाडामासाचा माणूस प्रत्यक्षात या पृथ्वी तलावर होऊन गेला यावर कदाचित पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटते। गांधींवरती हजारो पुस्तकं लिहिली जातात, वाचली जातात। गांधींवरती अनेक देशांमध्ये टपाल तिकिटे काढली जातात। म्हणजे गांधी हा ऑलरेडी जगभर पोचलेला होता। असो, आपण वळूयात आपल्या सिनेमाकडे। 1950 साली अमेरिकन पत्रकार लुई फिशर याने एक पुस्तक लिहिलं होतं। त्या पुस्तकाचं नाव होतं गांधी, हिज लाईफ अँड मेसेज फॉर द वर्ल्ड। हे पुस्तक वाचण्यात आलं रिचर्ड अॅटनबरो, हा जो या चित्रपटाचा डिरेक्टर आहे, त्याने हे पुस्तक वाचलं 1962च्या दरम्यान आणि त्यांनी निश्चय केला की गांधींवरती सिनेमा आला पाहिजेत। आणि 1963च्या दरम्यान रिचर्ड अॅटनबरो भारतामध्ये आला होता। पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो भेटला। पंडित जवाहरलाल नेहरूंकडनं मार्गदर्शन घेतलं। रिचर्ड अॅटनबरोने ज्या 3 लोकांना हा सिनेमा डेडिकेट केलेला आहे त्यामध्ये 3 व्यक्तींपैकी पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा एक होते। या सिनेमावरती काम सुरू झालं 1962 आणि हा प्रदर्शित व्हायला म्हणजे जवळपास 20 वर्ष या सिनेमावर काम सुरू होतं। 1982 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला। या सिनेमामधील प्रमुख भूमिका, गांधीजींची भूमिका बेन किंग्सले याने केलेली आहे। बेन किंग्सले याला आपण बऱ्याच हॉलिवूड सिनेमात ऑलरेडी पाहिलेलं आहे। कस्तुरबा गांधी म्हणजे गांधीजींच्या पत्नींची भूमिका रोहिणी हट्टंगडी यांनी केलेली आहे। या सिनेमाचं बरंचसं शूटिंग भारतामध्ये झालेलं आहे। पोरबंदर, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज, आगा खान पॅलेस या ठिकाणी सुद्धा या सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे। फर्ग्युसन कॉलेजचा एम्पी थिएटर यामध्ये ठळकपणे दिसून येतं। फर्ग्युसन कॉलेजच्या पाठीमागचा जो भाग आहे, हॉस्टेल आणि त्या पाठीमागचा डोंगराचा भाग आहे, त्या परिसराचंही शूटिंग आपल्याला या सिनेमामध्ये दिसतं। गांधी समजून घ्यायचा असेल तर हा सिनेमा बघून त्याची सुरुवात का करू नये असं मनापासून वाटतं। असेच गांधींवरती वेगवेगळे भाग पुढे येतीलच। वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलूच। तुर्तास राम राम।